Hello everyone, welcome to RMS Tutorials. In today's in today's video, we are going to see practical number 2, which is draw and create database schema for given application. We have to draw ER diagram. Okay, before going to the practical number 2, let's see what is ER diagram. Okay. Over here we can see what is ER diagram. ER diagramचा full form काय आहे? Entity relationship. राईट. एंटिटी रिलेशनशिप म्हणजे काय की एखादी एंटिटी, एखादी इंडिव्हिज्युअल एंटिटी असते, जसे की एक्झाम्पल नेम, नॉट नेम, लाईक आता जर समजा आपण एखादं सिस्टमची डायग्राम काढतोय, ठीक आहे, त्या पर्टिक्युलर डायग्रामला आपण काय एंटिटीज घेणार, लाईक स्टुडंट ऑर टीचर, राईट, किंवा लॅब असिस्टंट किंवा स्टुडंट 1, स्टुडंट 2 असे एंटिटीज आपण घेणार. पण हे ER डायग्राम आपण काय यूज करतोय, तर ER डायग्राम आपण काय यूज करतोय, जसं की आपण सी मध्ये फ्लो चार्ट यूज करत होता. का यूज करत होतं की आपल्याला जेव्हा पण एखादं प्रॉब्लेम दिलं असेल, गिव्हन प्रॉब्लेम दिला असेल, तर त्यावर आपण काय करतो, सर्वात पहिलं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करतो की हाऊ टू सॉल्व्ह दॅट पर्टिक्युलर प्रॉब्लेम. इफ तुम्हाला प्रॉब्लेम दिला असेल की इव्हन अँड ऑडचं तुम्हाला हे करायचं, इव्हन अँड ऑड नंबर फाइंड करायचे, तर तुम्ही ते कसं करणार, बाय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रॉब्लेम. ओके, मग ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कशामध्ये करणार, तर ER डायग्राममध्ये करणार, तुमच्या DBMSच्या कन्सेप्टमध्ये. तर इथे काही पॅरामीटर्स दिलेले आहेत, तर रेक्टँग्युलर, इक्लिप्स, डायमंड, लाईन, डबल इक्लिप्स, राऊंड, डबल रेक्टँग्युलर. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण ऑलमोस्ट सगळंच बघणार आहोत आपण कन्सेप्ट. ओके, काही कन्सेप्ट आपण युनिट नंबर 2 जेव्हा स्टार्ट होईल आपण त्यावेळेस बघणार आहोत, आणि काही कन्सेप्ट आपण आत्ता बघणार आहोत. तर आपल्याला प्रॅक्टिकल हे आहे की आपल्याला डेटाबेस स्कीमा क्रिएट करायचा आहे. ओके, प्रिव्हियस थेरॉटिकल लेक्चरमध्ये आपण बघितलं व्हॉट इज डेटा ॲब्स्ट्रॅक्शन, डेटा इंडिपेंडन्स अँड डेटा स्कीमा. डेटा स्कीमा म्हणजे तुमचं ब्ल्यूप्रिंट. ब्ल्यूप्रिंट म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे ॲट्रिब्यूट्स, ज्याच्यामध्ये तुमचे काय म्हणतात त्याला रिलेशन्स अँड ज्याच्यामध्ये तुमचे कीज वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसल्या असतील, डेटा टाईप्स अँड ऑल. ब्ल्यूप्रिंट ऑफ युअर डेटाबेस इज बीन शोन बाय डेटाबेस स्कीमा. तर हे कसं आपण शो करणार, बाय युझिंग ER डायग्राम. तर रेक्टँग्युलर शेप यूज केलं जातं एक एंटिटी दाखवण्यासाठी. ओके, आणि ॲट्रिब्यूट शो होतात बाय अन इक्लिप्स शेप, अँड अ डायमंड शेप इज युज्ड फॉर डिसिजन मेकिंग. जसं तिथे सी मध्ये फ्लो चार्टमध्ये तुम्हाला डिसिजन मेकिंगला डायमंड शेप होतं, तसंच इथे आहे लॉजिकल गोष्टींसाठी. लाईन इज फॉर कनेक्शन. ओके, अँड डबल इक्लिप्स इज युज्ड फॉर मल्टीव्हॅल्यूड ॲट्रिब्यूट, अँड डबल ट्रायंगल इज युज्ड फॉर वीक एंटिटी. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला ER डायग्राम ड्रॉ करायचं आहे. तर आपण कसं ER डायग्राम ड्रॉ करणार, ओके, फॉर द गिवन ॲप्लिकेशन. सो लेट्स टेक अन एक्झाम्पल ऑफ स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टम. ओके, इथे मी एक ऑनलाईन एक चार्ट यूज केलेला आहे, लुसिड चार्ट म्हणून. ओके, एक AI टूल आहे. त्या AI टूलमध्ये मी हे ER डायग्राम ड्रॉ केलेला आहे. त्या ER डायग्राममध्ये तुम्हाला बघता येतंय की पहिलं मी एक एंटिटी घेतली आहे स्टुडंट, देन मी टीचर घेतले, अँड देन मी HOD घेतलेलं आहे. असे मी 3 एंटिटीज घेतलेले आहे. प्रॉब्लेम स्टेटमेंट माझं होतं स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टम. ठीक आहे, स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टममध्ये मी 3 एंटिटीज घेतलेत. 3 एंटिटीजमध्ये मी त्याला ॲट्रिब्यूट्स दिलेले आहेत, जसं की इथे खाली दिसत आहेत. स्टुडंटला काय ॲट्रिब्यूट दिलेला आहे, मी स्टुडंटला ॲट्रिब्यूट मी हा दिलेला आहे की रोल नंबर आहे, त्याला त्याचा नेम आहे आणि सब्जेक्ट आहे. ॲट्रिब्यूट्स म्हणजे तुमचे कॉलम नेम्स, आणि एंटिटीज म्हणजे तुमचे मेन काय म्हणतात त्याला, मेन तुमचे डोमेन्स. ओके, तर इथं स्टुडंट हा एक मेन डोमेन आहे, आणि त्याला मी रोल नंबर, नेम आणि सब्जेक्ट घेतलेत ॲट्रिब्यूट्स. ठीक आहे, आणि रोल नंबर हे काय झालं, त्याचं प्रायमरी की झालं. प्रायमरी की म्हणजे काय, प्रायमरी कीला आपण कसं रिप्रेझेंट करतो, इक्लिप्स शेप अँड अ डॅश इन इट. ओके, अंडरलाईन इन इट म्हणजे काय की त्या पर्टिक्युलर एंटिटीची ही युनिकनेस आहे, ही युनिक ID आहे. तर रोल नंबरला मी डॅश केलेला आहे. डॅश का केलेलं आहे की ती त्याची युनिकनेस आहे म्हणून. ओके,
त्याच्यानंतर मी काय केलं, टीचर घेतलेलं आहे. टीचरला पण मी त्याला पण त्याची आय डी असते, नेम असतं, सब्जेक्ट असतं आणि ते पर्टिक्युलर एका डिपार्टमेंटला असतं, राईट, तो टीचर. तर हे सगळे काय घेतलेत मी, त्याचे ॲट्रिब्यूट्स घेतलेत. ओके, आता त्या ॲट्रिब्यूट्समध्ये हा जो आय डी आहे, ह्या आय डीला मी काय केलं आहे, प्रायमरी की दिलेलं आहे. ओके, त्याची युनिक आय डी ती क्रिएट आहे, सो आपण त्याला अंडरलाईन केलेला आहे. नेक्स्ट आपण घेतलं HOD एंटिटी. त्याच्यानंतर आपण त्याला पण आय डी घेतलेलं आहे, नेम घेतलं आहे आणि डिपार्टमेंट घेतलेलं आहे. ओके, वी हॅव नॉट टेकन हिअर एक्स्ट्रा ॲट्रिब्यूट विच इज सब्जेक्ट. आता इथं तुम्ही किती पण एंटिटीज घेऊ शकता आणि त्याचं तुम्ही रिलेशन दाखवू शकता. ओके, किंवा मग इथे किती पण तुम्ही ॲट्रिब्यूट्स घेऊ शकता आणि त्याचं रिलेशन तुम्ही दाखवू शकता. पण आय वुड प्रेफर इफ यू कीप द मिनिमम ॲट्रिब्यूट, इट विल बी मोर रिप्रेझेंटेबल टू यू. ओके, टू द एक्झामिनर ऑल्सो. ते जेवढं तुम्ही छोटं घेता, जेवढं तुम्ही कमी ॲट्रिब्यूट्स घेता, कमी म्हणजे एकदमच 1-2 नाही घ्यायचे तुम्हाला, कमीत कमी 4 ॲट्रिब्यूट शुड बी देअर ऑफ पर्टिक्युलर एंटिटी. ओके, मग आता मग तुम्ही म्हणता की वाय वी have related or we have shown the relation like yes, आपण तिथे रिलेशन का घेतलेलं आहे, डिसिजन नाही म्हणता येणार, आपण तिथे रिलेशन दाखवलं आहे. ओके, येस आपण म्हटलेलो की त्याचं रिलेशन आहे, ह्या एंटिटीचं आणि ह्या एंटिटीचं, लाईक स्टुडंट अँड टीचरचं आपण रिलेशन दाखवलंय. का दाखवलेलं आहे रिलेशन? ड्यू टू अ सिमिलर ॲट्रिब्यूट विच इज सब्जेक्ट. टीचर पण तोच सब्जेक्ट शिकवतोय आणि स्टुडंट पण तोच सब्जेक्ट शिकतोय, म्हणून आपण त्याचं रिलेशन दाखवलंय. सेम हिअर विथ टीचर अँड HOD एंटिटी, वी हॅव टेकन अ सिमिलर ॲट्रिब्यूट विच इज डिपार्टमेंट. HOD इज ऑल्सो बिलॉंग्स टू दॅट पर्टिक्युलर डिपार्टमेंट अँड सेम विथ द टीचर बिलॉंग्स टू द सिमिलर डिपार्टमेंट. आपण HOD आणि स्टुडंटचं पण रिलेशन दाखवू शकतो बाय जस्ट ॲडिंग attribute to the student entity like department, and we can show a relationship over here also. ओके, ही डायग्राम मी जी क्रिएट केलेली आहे ती ऑनलाईन लुसिड चार्ट ह्या AI टूलवर बनवलेली आहे. तुम्ही पण ते ट्राय करू शकता. ओके, हे ॲक्च्युली मध्ये तुम्हाला 6 मार्क्सचा क्वेश्चन येतो आणि त्या 6 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला ह्याचे लेवल्स दाखवावे लागतात. फर्स्ट लेवल इज ओनली टू शो द रिलेशनशिप अँड प्रायमरी की अँड ॲट्रिब्यूट्स अँड एंटिटीज. Okay, in the level 2 you have to show the multi-value attribute. Multi-value attribute जे की we have discussed here, which is double eclipse मध्ये आपण त्याला शो करतो. मल्टीव्हॅल्यू एक्लिप्स म्हणजे मल्टीव्हॅल्यू ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय? इट इज वन ऑफ द टाईप ऑफ ॲट्रिब्यूट. ओके, आता हा जो ॲट्रिब्यूट आहे नेम, ओके, नेम ॲट्रिब्यूट कॅन बी डिवायडेड इन टू फर्दर ॲट्रिब्यूट्स. लाईक आता इथे आपण काय करू शकतो, नेमला आपण डिवाइड करू शकतो, राईट. 3 ह्याच्यामध्ये आपण त्याला डिवाइड करू शकतो, राईट. इथे फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. ओके, इथे आपण हे करू, फर्स्ट नेम, मिडल नेम, ठीक आहे, अँड लास्ट नेम. ओके, आणि मग आपण काय करू शकतो, ह्याचं पण आपण काय करू शकतो, रिलेशन शो करू शकतो, कनेक्ट करू शकतो आपण, नॉट रिलेशन, आपण कनेक्ट करू शकतो ह्याला. ठीक आहे, ॲज वी कॅन सी ओव्हर हिअर, वी कॅन कनेक्ट ओव्हर हिअर. येस, अगेन वी कॅन शो. ओके, येस, येस, इथे मी शो केलेलं आहे. आणि ह्याला काय केलं आहे आपण, डबल ओव्हलमध्ये आपण ह्याला हे करणार आहोत, डबल ओव्हलमध्ये आपण त्याला शो करणार आहोत. ओके, हिअर वी विल टेक इट ॲज, ओके, वेट, इथे तुम्हाला हे नीट यूज करायचं आहे. ओके, येस, नेम. ओके, डबल ह्याच्यामध्ये आपण त्याला हे केलेलं आहे, डबल ओव्हल दाखवता येत नाही आहे, बट वी कॅन यूज इट ॲज अन डबल ओव्हल ओव्हर देअर. ठीक आहे, तर हे काय करतं, हे आपलं आहे मल्टिपल ॲट्रिब्यूट.
मल्टी व्हॅल्यूड ॲट्रिब्यूट, ज्याच्यामध्ये एका ॲट्रिब्यूटला आपण डिवाइड करू शकतो इन मल्टिपल ॲट्रिब्यूट, मल्टी व्हॅल्यूड ॲट्रिब्यूट. ठीक आहे, तर हे एक टूल आहे ज्याच्यामध्ये आपण ER डायग्राम करू शकतो ऑनलाईन. तसं तर तुम्हाला ऑफलाईनच पेजवरच तुम्हाला ड्रॉ करायचं आहे ते. ओके, आता आपण ह्याच्यामध्ये बघू. ओरॅकलमध्ये एक त्याचं डेटाबेस स्कीमा जसं आपण प्रिव्हियसली डिस्कस केलं होतं तसं आपण करू शकतो. स्टुडंट 11 नावाचा मी टेबल घेतला आहे. त्यामध्ये मी रोल नंबर इज आर कॉलम नेम. ओके, रोल नंबर आय हॅव टेकन ॲज अन कॉलम नेम. द डेटा टाईप विच आय हॅव गिवन इज 10, I have taken name, and again I am giving varchar 2 as a data type of that name. I am taking size 20 over here, and yes, these are the two things. आपण रन करू. टेबल क्रिएट म्हणता येते, पण ह्याला आपण आता डिस्क्राईब करणार आहोत स्टुडंट 11 म्हणून. ओके, अँड देन वी आर रनिंग दिस होल कमांड. येस, जे हे तुम्हाला आउटपुटमध्ये दिसतंय ना, हे तुमचं एक्झॅक्टली डेटा स्कीमा आहे. ठीक आहे, डेटा स्कीमा म्हणजे तुमचे हे दोन कमांड्स क्रिएट आणि डिस्क्राईब, ज्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला फक्त नाव दिसतंय टेबलचं, कॉलम्स दिसत आहेत, त्याचे डेटा टाईप्स दिसत आहेत, अँड एव्हरी अदर डोमेन्स तुम्हाला दिसत आहेत. ठीक आहे, हे काय झालं तुमचं डेटा स्कीमा. आपला प्रॅक्टिकल नंबर 2 इज ऑन दॅट ओनली. वी हॅव टू जस्ट क्रिएट, वी हॅव टू ड्रॉ अन ER डायग्राम all the 3 levels, then we have to create a database. Okay, and we have to create a table, and then we have to modify it. तर आपण मॉडिफाय केलेलं आहे. वी हॅव गिवन द टेबल नेम्स अँड कॉलम नेम्स टू इट. ओके, आणि दॅट्स इट. सो आपण प्रॅक्टिकल 1मध्ये पण इन्स्टॉलेशन बघितलं होतं आणि बेसिक 2 कमांड्स बघितले होते, सिलेक्ट कमांड अँड क्रिएट डेटाबेस कमांड. And now we have seen what is ER diagram, how to draw it, and which tool can be used to draw it. That's it. Yeah, that was the practical. If you like this video, do comment, share, like, and join our Telegram link. भरपूर जण Telegram link join करत नाहीये. टेलिग्राम लिंक जॉईन करा. मी त्याच्यावर सगळे प्रॅक्टिकल शेअर करणार आहेत. युनिट वाईज PPTs आणि युनिट वाईज नोट्सही शेअर करणार आहेत. सो प्लीज जॉईन दॅट ग्रुप. अँड इफ यू हॅव एनी क्वेरीज, डू आस्क ओवर देअर इन टेलिग्राम, ऑन टेलिग्राम, ऑल्सो ऑन आर YouTube comment box. Okay, thank you everyone.